हॅलो, आता वाजले 4:45. दुसरा दिवस आहे कोल्हापूरमधला. कालचा आम्ही तो ब्लॉग संपवला. आता आम्ही चाललो महालक्ष्मी मंदिरात आणि आम्हाला काल सांगितलेलं की 5 वाजता या तुम्हाला आतमध्ये बसून आरती वगैरे करायला भेटेल. म्हणून आम्ही लवकर उठलो आणि आता आम्ही चाललो आहे. तिकडे बघू आम्हाला भेटते की नाही. ते बघा मागे ते तिघं चालतंच आणि थंडी लागते सकाळी यार. नाही मला नाही वाजत आहे बिकॉज मी खूप आधी आंघोळ करून आली. अर्धा तास आंघोळ करत बसलेला. हां थंडी. आम्ही मस्त 9ला झोपलो, 4:30 4:15ला उठलो, आंघोळ केली मस्त. ब्रह्ममुहूर्तावर उठलो आज आणि आंघोळ केली. आता आम्ही चाललो महालक्ष्मी मंदिरात. दिस इज माय आउटफिट. ही माझी फेवरेट साडी आहे. ही अशी आहे की 2 मिनिटात निसून होते. वा व्हेरी गुड. चला आता जातो मंदिरात. गेट आला. आता आतमध्ये आम्ही एक्सप्लोर करतो. 15 मिनिटात दर्शन झालं. तुम्हाला एकच ॲडवाईस की जेव्हा पण तुम्ही महालक्ष्मी मंदिरला याल ना तेव्हा सकाळी 4ला उठा आणि 4:30 पर्यंत 4:45 पर्यंत इकडे या. दर्शन तुमचं स्वतः होणार. 3 वेळा दर्शन केलं आम्ही 15 मिनिटात. 3 वेळा गेलो आम्ही रांगेत उभं राहून आणि ते पण खूप छान आणि खूप मस्त मजा. आता बघू काय काय बाकीचे मंदिर बघतो. तू का ना मला आउटफिट दाखव. आत्ता लाईन बघा केवढी लांबपर्यंत आहे. आम्ही 4 वेळा दर्शन घेतलं, मग आरतीसाठी थांबलो, सगळं झालं आणि आत्ता ही लाईन बघा खूप बाहेरपर्यंत आहे. म्हणून जर महालक्ष्मीला आला तर 4ला उठा, 5ला या, म्हणजे 2 मिनिटात दर्शन होईल आणि एकदम प्रॉपर. आत्ता मुख्य दर्शन मिळतं सगळ्यांना. आम्हाला आत जाऊन दिलं. असं ड्रेस चेंज केलं, मी झोपेत आहे. आता उठलाय, 9 वाजलेत. असं वाटतं की किती झोपलो. आता उठून जाऊ आम्ही. इथे शाहू पॅलेस आहे तिथे आणि मग तिथून ज्योतिबा आणि मग घरी. उठा आता. हां आता आम्ही आलोय. कुठे आलोय आपण? न्यू पॅलेस नको बोलू, शाहूज पॅलेस. छत्रपती शाहू महाराज के पॅलेस में आए हैं. इकडे तुम्हाला पॅलेस असं झलक दिसत असेल. नाही दिसत त्याचं. नाही मी बोलते वातावरण मस्त. हां वातावरण खूप छान आहे. वातावरण खूप सुंदर आहे. हां सायकल आणि ऊन नाहीये, मस्त हिरवळ सगळीकडे. हो बॅक कॅमेरा रस्ते दाखव. थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा बघा. पहिले सुंदरता आणि मग हे बाकीचे रस्ते वगैरे. इकडून आत आलो आम्ही. इकडे पण रस्ता आहे काय काय माहीत. नंतर आम्ही जाऊ गाडी घेऊन. आणि हा आहे पॅलेस. एंट्री मारल्यावर इथे आत. लहानपणी आलेली जेव्हा मी कोल्हापूरला आलेली. हां पण तेव्हाचा तेवढा आठवण. माझा जन्म पण तेव्हाच होता ना. मी इथेच राहायचो. हो का? हां हा बघा पॅलेस. हां हिचा आउटफिट बघा बाबा. हा बघा खूप छान दिसतोय असं. आता तुम्हाला हे दाखवलं. आणि हे आमची सगळी पब्लिक, आवर पब्लिक. आता बघतो जरा आम्ही आज जाऊन पॅलेस. तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे झाड असं का आहे. बघा दाखवा त्यांना झाड. कॅमेरामॅन त्यांना झाड दाखवा. त्याच्या आजूबाजूला कॉन्क्रीट आहे. तर तुम्हाला मी सांगतो काय. कारण ते झाड चंदनाचं आहे आणि कोणी तोडू नये म्हणून तर आजूबाजूने कॉन्क्रीट लावलं. आणि अशी भरपूर झाडं आहेत. ते बघा मागे पण दाखव. हां मागे पण दाखव. भरपूर झाडं आहेत. झूम कर. हां ही बघा. हे सगळे कॉन्क्रीट लावलेलं आहे कारण हे चंदनाची झाड आहे. कोणी तोडू नये. पुष्पा इकडे यायला नको. तो कुठली झाडं तोडायला माहीत नाही पण इकडे नाही येणार पुष्पा कधी. हैदराबादच्या जवळ आहे ना म्हणून. चंदनाचा वास घेत आहेत. हे मस्त वास येतोय. झाडाच्या बाजूला उभं राहिलं तरी मस्त चंदनाचा वास येतो. यश चंदनाच्या झाडात साप असतात. साप सोड मकडी भाई. लाल का स्पाइडरमैन वाला मकड़ी मिल गया हमको. ही बघा मकडी. स्पायडरमॅन वाली मकडी. हीच चावलेली पीटर पार्करला. आता घेऊन चाललो हिला आम्ही ठाण्याला. बघू. मायक्रोलेन्स चालत नाही. आयफोन ॲपल काहीतरी करा. आणि ही दुसरी ही मॅडम बेबवाली आहे. आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. आम्ही शाहू पॅलेस. हां परत दाखव ना तुम्हाला. परत दाखव. मी 2 खाणार आहे. कोण मला अडवणार नाही. आम्ही कोण नाही.
परत आलो आम्ही इथे. आणि तो पल्प आहे तो प्रॉपर पल्प आहे, आंबा आहे तो. मँगो आणि यांचं असं फ्लेवर नाही आहे, आंबा आहे. आम्ही पॉट आईस्क्रीम आणि मिल्क बॉल मागवले. 4 वेगवेगळे कलर आहेत. खूप क्रीमी आहे. दाखवू का? हा, आपण काल पण दाखवलेलं, आज पण एकदम असं क्रीमी आहे. आणि इथेच बनवतात ते, इथेच बनवतात, बाहेरून कुठून आणत हा, नाही. इथेच नॅचरल्स ना मागे टाकलंय, नॅचरल्स आणि अप्सराला. खूप छान लागतंय, खूप छान. हा, कुठे आलो आपण आता? जस्ट आता आम्ही ज्योतिबाला आलोय आणि इकडची माती आम्हाला पिंक दिसते, तुम्हाला पिंक वाटते काही? आणि इथे पिंक कलरचा गुलाल उडवतात. तर आता आम्ही आत जातो, ज्योतिबाचं दर्शन घेतो. इकडे कुठे जेवायला आहे का बघतो. इथे आम्हाला पुढे मैदान दिसलं, तिथे परत आईस्क्रीम खायला मिळते का बघतो. हा, ढग बघा ना. थोडा हलका हलका पाऊस पडेल मला वाटतं थोड्या वेळाने. बघू, आता ज्योतिबाचं दर्शन करून घेतो. फुल गुलाबी फुल गुलाबी आहे बघा ना, पूर्ण गुलाबी. आणि लाईन एवढी मोठी आहे ना, खूप मोठी लाईन आहे. म्हणजे ओंकारेश्वर वगैरे सारखी लाईन आहे इथे. आम्ही बघतोय पुढे, आम्ही बघतोय दर्शन कसं करता येईल, काय करता येईल, बघूया. किती पण तुझं नाही जाणार आहे ते, जायला नाही धुवत आहे मी. आपण जायला नको म्हणून धुतोय. बोलते किती धू, हे नाही जाणार आहे. ह्याचं पण नाही जात, हे जायला नाही धुवत आहे मी. आपण जायला नको. हँड वॉश लावला, सगळं केलं, पण नाही जात. यासाठी कोणीतरी आता विठ्ठल कामत मध्ये आलो आम्ही खायला आणि भेंडी मागवली. ह्याला भेंडी आवडत नाही तरी खातोय. माझी भेंडी खाल्ली, छान लागते. जरा काहीतरी वेगळं, नाही तर नेहमी ते दाल मखनी, पनीर. कोल्हापुरी मागवली, ते कोल्हापूरला आलं आणि कोल्हापुरी नाही खायचं. कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापुरी टेस्टी आहे. संकन मारेल ना माझा बेबी असता तर आता इकडे की हलव ना हात, हलव ना, नुसतं सगळं. ते माझे केस ओढून इथे आणले इथे. अरे 4 वेळा बोलल्याशिवाय हा मुलगा हलतच नाही. आम्ही जेजुरीला जाऊन आलेलो. केस तर नीट कर माझे. जेजुरीला जाऊन आलेलो आणि जेजुरी नाही, अरे सॉरी, कोल्हापूर. तर तिकडनं आल्यानंतर लॉंग ड्राईव्ह होतं, 7-8 तास चालवावं लागतं. तर बिचारा माझा ड्रायव्हर थकला. 7-8 तास? 10 तास. 7 आणि 8 आणि 10 मध्ये 3 आणि 2चा फरक आहे. तर हा आल्यानंतर मग लेट झालेला. आम्ही काहीतरी 1-2 वाजता घरी पोचलो. मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे उठायचं होतं, म्हणून आम्ही आउट्रो करायला विसरलो. तर साबजी इधर. हा, बोल ना. आमच्याकडे आउट्रोसाठी एक स्पेशल व्हिडिओ आहे. तर तुम्हाला कळेल या व्हिडिओने की माझे गर्ल्स मला किती हाईप करतात सगळ्या गोष्टींमध्ये. माझा 1K फॉलोअर झाले. तर त्या लोकांनी कोल्हापूरवरून येताना, कोल्हापूरमध्ये जातानाच 1K झालेलं. तर नाही येताना ती व्हिडिओ आम्हाला दाखवली. व्हिडिओ पूर्ण अपूर्वा लोकेची असते. तिने पण चॅनल डिस्क्रिप्शन चॅनल. माझे सगळे फ्रेंड्स, आम्ही सगळं तिघी करतो, तर सगळे आम्ही एकत्र करतो. सगळे टॅटू माझ्या फ्रेंड्स सोबतचे आहेत. हा टॅटू इथे जो मून वाला आहे, मध्ये मध्ये दिसत असेल, हा दिसतोय. हा बघा दिसला, अपूर्वा आणि जन्मदा सोबत आहे. माझे सगळे, म्हणजे माझा फ्रेंड बनायचं असेल तर तुम्हाला टॅटू काढावा लागेल. त्या लोकांनी माझ्या मॉम डॅडला इन्व्हॉल्व्ह केलं. ते लोक त्यांच्या रूममध्ये जेव्हा होते त्यांनी त्यांना शूट करायला लावलं. त्यांनी शूट केलं, माझ्या भावाला इन्क्लूड केलं. हे सगळं प्लॅन करून त्यांनी व्हिडिओ बनवली आणि ते जाम स्वीट होतं. म्हणजे विचार करायचा 1K आमचे फॉलोअर्स झाले, तर त्यांनी एवढं केलं. 1 मिलियन जेव्हा होतील, 1, 10, 100 जेव्हा आपण टी सिरीज आणि प्यूडीफायला मागे टाकू, ती व्हिडिओ मी टाकते, तुम्ही बघा. किती छान व्हिडिओ बनवली आहे. सॉरी यार, बाय बाय. 1, 2, 3 बॉय.